5:42 हो रहे हैं। सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या राऊळगाव स्थित SBL एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर दिली आहे। या स्फोटात 18 कामगार जखमी झाले आहेत। खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। स्फोटानंतर कंपनी परिसरात भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या सुमारे 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असून त्यानंतर बचाव कार्याला वेग देण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान झालेली घटना आणि निष्पाप कामगारांचे पडलेले बळी लक्षात घेता भविष्यात अशा घटना घडू नयेत या दृष्टीने उच्च पातळीवर उद्या दिनांक 2 मार्च रोजी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक बोलवण्यात आली आहे। तपासातील अनेक तथ्य उद्यापर्यंत समोर येतील असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 28 ते 31 रुपयांची वाढ झाली आहे। यानुसार 19 किलो वजनाचा सिलेंडर दिल्लीत 1,768 रुपयांना मिळेल तर मुंबईत 1,720 रुपयांना मिळेल। नवे दर आजपासून लागू झाले आहेत। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही। आज नागपूर संविधान चौक इथं सकल ओबीसी संघटनेचे आंदोलन पार पडले। जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना हवाच, अन्यथा गावोगावी असहकार आंदोलन सुरू करू असा इशारा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनादरम्यान दिला। केवळ बॅनर लावून ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत तर त्यांना प्रत्यक्ष न्याय मिळणे गरजेचे आहे। स्वतःला ओबीसींचे कैवारी म्हणणारे पंतप्रधान आणि राज्यातील मुख्यमंत्री आता कुठे गेले असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला। गडचिरोली येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून देशी विदेशी दारूचा सुमारे 12,74,000 रुपयांचा मुद्देमाल रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर जप्त केला आहे। या कार्यवाहीमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल। नमस्कार।